श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 3. पळणी स्वामी दर्शन. कुरवपूर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा स्मरण महिमा. विचित्रपूर सोडून मी 3 दिवस प्रवास केला. मार्गात अन्नपानाची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती. 4थ्या दिवशी अग्रहारपूरला पोहोचलो. तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून ओम भिक्षां देही असे म्हणून भिक्षा मागितली. त्या घरातून अतिशय क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहेर आली. ती म्हणाली, भात नाही, लात नाही. मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो. थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले, माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले आणि आता त्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून घरातून बाहेर घालवले. मी आपणाबरोबर येतो, दोघे मिळून भिक्षा मागूया. मी म्हटले, समस्त जीवांचं अन्न पाणी पुरवणारे सर्वव्यापी असलेले श्री दत्तप्रभूच आहेत. समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करूया. आम्ही दोघे त्या विशाल पिंपळाच्या छायेत बसून श्री दत्तप्रभूंचे भजन करू लागलो. भूक लागल्याने आवाज सुद्धा अगदी बारीक येत होता. इतक्यात तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले. ते म्हणाले, आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे. राजेसाहेबांनी तुम्हाला घेऊन यावे अशी आज्ञा केली आहे. आमच्या बरोबर घोड्यावर चलावे. मी म्हणालो, मी एकटा येणार नाही. माझ्यासोबत माझ्या मित्राला येऊ दे असल्या तरच मी येईन. त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली. आम्ही दोघाच घोड्यावर बसून ते राजदूत राजवाड्याकडे निघाले. त्या गावचे लोक आश्चर्याने पाहत होते. राजवाड्यात पोहोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले आणि म्हणाला, तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला. आम्ही घाबरून गेलो. राजवैद्यांना बोलावले, परंतु ते येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने युवराजांनी सांगितले की तो बेशुद्ध असताना एक 16-17 वर्षाचा अजानुबाहू अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक यती आला. त्याने युवराजांच्या जिभेवर विभूती घातली आणि त्याच क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली. राजाने विचारले, ते यती कोण होते? श्री दत्तप्रभूंशी त्याचे काय नाते आहे हे सारे विस्तारपूर्वक सांगावे. मी सांगितले. युवराजाला दिलेलं 16-17 वर्षाचे दिव्य स्वरूप यती श्रीपाद श्रीवल्लभ होते. त्यांनीच युवराजास वाचा प्रदान केली. ते दत्तप्रभूंच्या कलियुगातील अवतार आहेत. त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपूर क्षेत्री जात आहे. मार्गात अनेक पुण्य पुरुषाचे संत महात्म्यांचे दर्शन होत आहे. दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्रीवल्लभांचा एकमुखाने जय जयकार केला. राजाने मला व माझ्या बरोबर आलेल्या त्या गृहस्थास सुवर्णमुद्रा दान दिल्या. त्या घेऊन आम्ही निघालो. राजाच्या राजगुरूने म्हटले, आपणामुळे आमच्या ज्ञानोदय झाला व दत्तमहिमा कळला. आम्ही आता वैष्णव व शैव या भेदात पापच करीत होतो. आपण आम्हास खरा मार्ग दाखवला. आमच्याबरोबर माधव नमुंद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरवपुरात श्री स्वामींच्या दर्शनाला निघाला. आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्रहारपूर या गावी आलो. माझ्याबरोबर आलेल्या अग्रहारपूरच्या गृहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्णमुद्रा आपल्या पत्नीस दिल्या. ती अत्यंत आनंदित झाली. तिने सर्वांना अत्यच्छ भोजन दिले. त्यानंतर ती श्रीपाद श्रीवल्लभांची भक्त झाली. मी आणि माधव नमुंद्री चिदंबरकडे जाण्यास निघालो. सध्याच्या गुंटूर गर्तपुरी मंडळातील नुंबूर गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव होते. मळियाळ देशातील राजाने नुंबूर येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलवून त्यांना राजाश्रय दिला होता. हेच ब्राह्मण नुमुद्री ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध झाले. हे आचार संपन्न व परमेश्वर दृढ श्रद्धा असलेले वेद संपन्न ब्राह्मण होते. परंतु माझ्याबरोबर असलेला माधव नुमुंद्री लहानपणापासूनच मातापित्यांच्या छत्राला मुकला असल्याने निरक्षर होता. त्याची श्री दत्तप्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती. चिदंबरला गेल्यावर तेथे श्री पळणी स्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याने कळले. त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावर वरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो. गुहेच्या द्वाराजवळ जाताच पळणी स्वामींनी आम्हाला बघून, माधवा, शंकरा, दोघे मिळून आलात? आमचे अहोभाग्य असे म्हटले. प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना आम्हास नावाने हाक मारले सिद्ध महात्मे आहेत यातील मात्र शंका नव्हती. स्वामी म्हणाले, बाबांनो, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे. ती वेळ आता आली आहे. मी या शरीरात 300 वर्ष आहे. या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा 300 वर्षे राहावे असे श्रीपादांची आज्ञा झाली आहे. जीवनमुक्त झालेल्या जनन मरण रूप सृष्टिकर्माला अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालवणारा महासंकल्प म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ. पुढे पळणी स्वामी म्हणाले, अरे शंकरा, तू विचित्रपुरातील कनाद महर्षींच्या कनाद सिद्धांताविषयी बोलला होतास ना, त्याचे वर्णन करून सांग. कनाद महर्षींचा कण सिद्धांत. स्वामीच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो, स्वामी मला क्षमा करा. कनाद महर्षींच्या विषयी व त्यांच्या सिद्धांताच्या बाबतीत मला थोडीफार माहिती आहे. मी सांगितलेली माहिती ही श्री दत्तप्रभूंनाच माझ्या तोंडून वदवली होती.
हे तर स्वामींना ज्ञात आहे. करुणा स्वरूप पळणीस्वामींनी कण सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, समस्त सृष्टीसुद्धा परममूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे. त्या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांनी अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते. हे सूक्ष्म कण महावेगाने आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करीत असतात. स्थूल सूर्याभोवती ग्रह आपल्या भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करीत असतात. त्याचप्रमाणे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून परिभ्रमण करीत असतात. या सूक्ष्म कणांपेक्षा सूक्ष्म अशा स्थितीत प्राणीमात्राचे समस्त भावोद्वेगाने स्पंदन चालू असते. स्पंदनशील अशा जगात काही स्थिर नाही. चंचलता यांचा स्वभाव आहे. क्षणक्षणी बदलणे यांचा स्वभाव आहे. या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूंचे चैतन्य असते. यावरून मला सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षा सूक्ष्म श्री दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळवणे तितके सोपे आहे, तितकेच कठीण सुद्धा आहे. प्रतिकणांचे अनंत भाग केले असता एक कणांचा भाग शून्य समान होतो. अनंत अशा शून्याचे फलस्वरूप ही चराचर सृष्टी आहे. पदार्थ सृष्टी ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे व्यतिरेकी पदार्थांची सुद्धा असते. या दोहोंचे मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थांचा नाश होतो. पदार्थाच्या गुणात सुद्धा फरक होतो. अर्चावर तारणात प्राणप्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्य होऊन भक्तीची मनोकामना पूर्ण करते. सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात. गायत्री मंत्र सुद्धा ह्या शक्तीमध्ये सामावलेला असतो. गायत्री मंत्रात 3 पाद आहेत असा सर्वसाधारण समज आहे, परंतु या मंत्रामध्ये 4था पाद सुद्धा आहे. असा परर जशी सावधोम चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मा सूचित करते. कुंडलिनी शक्ती 24 तत्वांपासून या विश्वाची निर्मिती करते. गायत्री मंत्रात 24 अक्षरे आहेत. 24 संख्येला गोकुळ असे सुद्धा नाव आहे. गो म्हणजे 2 कुळ म्हणजेच 4. ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही. परिवर्तनातील असे म्हणून ते 9 या संख्येने सूचित केले जातात. 8 ही संख्या महामायेचे स्वरूप दर्शवणारी आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्तगण त्यांना दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत असत. सर्व जीवांचा पती स्वरूप परब्रह्मच आहे. पतिदेव म्हणजेच 9 संख्या, लक्ष्मी म्हणजेच 8 संख्या, दो म्हणजे 2 संख्या, चौ म्हणजे 4 संख्या सूचित करते. म्हणून दो चौपती लक्ष्मी याचाच अपभ्रंश होऊन दो चौपाती देवलक्ष्मी असा झाला. हे सर्व जीवांना 2, 4, 9, 8 या संख्येने आठवण करून देत असे. गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्ती हे श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने आहेत. श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाद श्रीवल्लभच आहेत. गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांच्या निर्गुण पादुके समान आहेत. स्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, स्थूल मानव शरीरात 12 प्रकारचे भेद आहेत. सर्वांचे अनुभवास आलेले स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ पिटिकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे 108 वर्षे या प्रदेशात आले होते. त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता. सध्या ज्या रूपात ते कुरवपूर क्षेत्रात आहेत त्यांच्याच रूपात तेव्हा ते येथे आले होते. त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली. हिमालयातील काही महायोगी बद्रिकेदार तीर्थक्षेत्रातील बद्रिके नारायणाची ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होते. ती बद्री नारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणावर येऊन पडत होते. हे दृश्य मी स्वतः नेत्रांनी पाहिलेले आहे. पळणीस्वामींच्या त्या दिव्य व्यक्तवाने मी अगदी भारावून गेलो. अंगी रोमांच उठू लागले. मी त्यांना विचारले, ब्रह्मकमळ म्हणजे काय? ती कोठे मिळतात? त्या फुलांनी पूजा केली असता श्री दत्तप्रभू संतुष्ट होतात असे सांगण्याचे कळले. तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे समाधान करावे. ब्रह्मकमळाचे स्वरूप. माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळणीस्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहत होते. श्री महाविष्णूंच्या श्री सदाशिवाच्या ब्रह्मकमळाने पूजा केली होती. श्री विष्णूच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असे म्हणतात. दिव्य लोकातील ब्रह्मकमळासमान भूमंडळातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते. सुमारे 12,000 फुटावर हिमालयात वर्षातून एकदाच हे फुलते. अर्धरात्रीच्या वेळी हे फूल उमलते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासाने भरतो. हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात. शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फामध्येच असतात. चैत्र मासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडते. ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते. अमरनाथमधील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते आणि याच वेळी अर्धरात्री हे पूर्ण विकसित होऊन उमलते. हिमालयात तपस्या करणारे तपस्वी सिद्ध पुरुषाच्या व साधकांसाठी हे परमेश्वरी अद्भुत लीला होत आहे. ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो. योग सिद्धीतील विघ्ने नष्ट होतात. या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात. ज्या भक्ताच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचे दर्शन असते त्या सर्वांची
सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतदान पावते. श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, मी 10 दिवस समाधीत बसण्याचे ठरवले आहे. दर्शन घेण्याच्या आर्त इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग पडू न देता त्यांना शांतपणे दर्शन करवा. साप चावून मृत झालेल्या कोणी व्यक्ती आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात किंवा पाण्याच्या किंवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे, असे सांगितले. श्री पळणीस्वामी बसलेले असना समाधीस्थ झाले. मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडवीत आणीत होतो. दर्शनास आलेले काही भक्तांनी तांदूळ, डाळ, पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते. ते पाहून माधवने स्वयंपाक करण्याचे ठरवले. सरपणासाठी उपयोग आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले वाळलेले मोठे नारळाचे झाडाचे पान दिसले. ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला. त्याच्याबरोबर एक भक्त सुद्धा होता. माधवने ते पान उचलून खांद्यावर ठेवले. इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेल्या एका सर्पाने रागाने त्याला कडकडून चावा घेतला. त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव तात्काळ काळाने होऊन मृत झाला आणि जमिनीवर पडला. दोघा तिघांनी मिळून त्याला गुहेजवळ आणले. ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो. काय करावे ते सुचेना. तेव्हा स्वामींच्या आदेशानुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे ठरवून एक खड्डा खणण्यास सुरुवात केली. इतर भक्तांनी मला मदत केली. त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो. तेवढ्या त्या गावातील काही लोक एक 17-18 वर्षाच्या सर्पदंशाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले. प्रथम माधवची दुर्घटना, नंतर ही दुसरी पाहून मला रडू आवरीनसा झाले. मी कसे बसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली. गावातली लोकांनी गुहेजवळ एक खड्डा खोदून त्या मुलास आत झोपवले. रोज स्वामींच्या दर्शनाला 3-4 लोक येत असत. मी त्या दर्शन घडून आणत असे. असे 10 दिवस गेले. 11व्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर श्री पळणीस्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशी हाक मारू लागले. मी रडत झालेल्या घटना त्यांनी सांगितल्या. स्वामींनी मला समजावले. त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले. तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात थोडे चलनवलन झाल्यासारखे वाटू लागले व ते दुखू लागले. नंतर पुन्हा एखादा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली. स्वामी म्हणाले, बाबा शंकरा, माधवला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन सूक्ष्म शरीराने होणार नव्हते. त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या 10 दिवसापासून पुरात असलेल्या श्रीचरणांच्या सानिध्यात आहे. काही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली. श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला अगाध आहे. ती कोणीही ओळखू शकत नाही. काळ, कर्म, कारण यांचे रहस्य कोणी जाणू शकत नाही. हेच खरे. केवळ स्वामीच जाणू शकतात. माधवला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी माझ्यावर सोपवले होते, असे श्री पळणीस्वामी म्हणाले. स्वामींच्या आदेशानुसार माधवचा मृतदेह बाहेर काढून आणला व दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने माधवास दंश केलेले नागराजा श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार पळणीस्वामींच्या जवळ यावे अशी साद घातली. श्री पळणीस्वामींनी आपल्या वस्त्रातून 4 कवड्या काढल्या व मृतदेहाच्या 4 बाजूस ठेवल्या. थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या आणि आकाशात 4 दिशेला गेल्या. 5-10 मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला. स्वामींच्या 4 कवड्या त्याच्या फण्यात ऋतू बसल्या. त्यामुळे तो त्रस्त होऊन फुसफुस असा ध्वनी करत होता. स्वामींच्या माधवाच्या शरीरातले विष काढून घेण्यास सांगितले. सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तेथून त्यांनी सर्व विष काढून घेतले. श्री पळणीस्वामींनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या मनोमन नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदय शिंपडले. तो सर्प स्वामींच्या पदकमलांना स्पर्श करून व त्यांना 3 प्रदक्षिणा घालून निघून गेला. श्री दत्त भक्तांचा अन्नदान केल्याचे फळ. श्री पळणीस्वामी म्हणाले, अरे शंकरा, हा साप गेल्या जन्मी एक स्त्री होता. त्याने आयुष्यात थोडे पाप थोडे पुण्य केले होते. तिने एका दत्त भक्ताला जेवू घातले होते. ह्या पुण्याचा भाग होता. यथाकाली तिने देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजांकडे घेऊन गेले. तिला यमराज म्हणाले, तू एकदा एका दत्त भक्तास जेवण दिलेस, त्याचे विशेष पुण्य तुला लाभले. तुला पाप प्रथम भोगायचे आहे का पुण्यफल? ती स्त्री म्हणाली, थोडे आहे ते मी प्रथम भोगते. त्याप्रमाणे तिला पाप योनीत सर्पाच्या योनीत जन्म मिळाला. तिची वृत्ती सर्वांना हानी करण्याची असल्याने वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत असे. ती स्त्री मानव जन्मात रजोगुणी असल्याने तिच्या केवळ जवळ गेलेल्या माधवास तिने दंश केला होता. तिच्या पूर्व पुण्याईच माधवाला तिने दंश केला होता. माधव मात्र पूर्वजन्मीच्या पापामुळे मरणासन्न अवस्थेत गेला होता. कालांतरे श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्या स्त्री सर्पयोनीतून मुक्तता झाली. योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचे फळ. श्री दत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत. थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात. श्री दत्तांच्या नावाने कोणी व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते. अन्नाच्या थोड्या भागाने मन बनते. अन्नदानाचे मन, बुद्धी, चित्त, अहंकार
शरीर मंगल स्पंदनाने भरून जाते. यामुळे त्यांच्यात लोकांना आपल्याकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते. पुढे पळणीस्वामी म्हणाले, इच्छित वस्तूंची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा कृपा कटाक्ष. ही दृष्टी सगळीकडे सूक्ष्म स्पंदनाने सूक्ष्म नियमाने चालत असते. श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी, धन, ऐश्वर्य, समाधान प्रदान करणारे आहे. त्यांच्या अनुग्रहितांच्या भाग्याचे काय वर्णन करावे. श्रीचरणांच्या अनुग्रहाने 10 दिवस जमिनीत पुरलेला माधवाच्या शरीरास काही झाले नाही. त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांची करुणा, दया, भक्तप्रेम हे शब्दात वर्णन करता येणार नाही. माधवामध्ये चैतन्य येऊ लागले. त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले. श्री पळणीस्वामींनी त्याला समजावून प्रथम 100 वर्ष जुने तूप पिण्यास दिले. ते घेतल्यानंतर फळांचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले. नागलोकांचे वर्णन. माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्यातील आनंदाला सीमा राहिली नव्हती. माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली. मी सूक्ष्म शरीराने कुरुपुरात पोहोचलो आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेतले. श्रीपाद श्रीवल्लभ अजानुभ आहेत. त्याचे नेत्र विशाल आहेत. ते नेत्रांमध्ये जीवांच्या प्रती करुणा, दया, प्रेम निरंतर प्रवाहित होत असते. मी स्थूल देहधारी नसल्याने तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो. श्रीपादांनी कुरुपुरेतील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली. मी श्रीवल्लभांचे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागातून खोलामध्ये गेलो. भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रासाद, वऱ्हाडे असल्यासारखे भासले. ते पाताळ लोकच आहेत अशी खात्री झाली. स्थूलता पाहणाऱ्यांना स्थूल रूप पदार्थच दिसतात. माझ्यासारख्या सूक्ष्म रूपधारित शरीराला सूक्ष्म रूप असलेले लोक दिसले. तेथे असणारे लोक नागजातीचे असून कामरूप धारण केलेले होते. त्यांना इच्छा असलेली रूप धारण करण्याची शक्ती होती. त्यांना साधारणपणे नाग स्वरूपातच संचार करणे आवडे. तेथे मी अनेक महासर्पांना पाहिले. काही सर्पांना हजारो फणे होते. फण्यावर मणी असून त्या मण्यातून दिव्य तेज प्रसारत होते. अन्य नाग योगी मुद्रेत असल्याने फणे उकलून मौन मुद्रेत होते. आश्चर्य असे की त्यातून एक महासर्प होता. त्या सर्पाला हजारो फणे होते. त्या महासर्पावर श्रीपाद श्रीवल्लभ श्री महाविष्णूसारखे शयन करीत होते. तेथे असलेले महासर्प वेगगान करीत होते. चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते. माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने श्री दत्तप्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली. श्री दत्तात्रेयांचा महामहिमा. तो म्हणाला, श्री दत्तप्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकूटातील अनुसया पर्वतावर अत्री अनुसयाच्या पुत्ररूपाने पूर्वयुगात अवतरले. ते अवतार न संपवता सूक्ष्म रूपात निलगिरी शिखरावर, श्रीशैल शिखरावर, शबरगिरी शिखरावर, सह्याद्रीमध्ये संचार करीत असतात. त्यांनी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला योग मार्गाचा उपदेश दिला. ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगी रूपात दर्शन दिले. श्री दत्तप्रभू देशकाळाहून अतीत आहेत. श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत, भविष्य, वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाहीत. सगळेच नित्य वर्तमान असते. अनघा समवेत दत्तात्रेयांचे दर्शन. तो महासर पुढे म्हणाला, बाबा माधवा, आम्हाला कालनाग ऋषीश्वर म्हणतात. श्री दत्तांनी हजारो वर्ष राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्याच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला. ते काही वर्ष नदीमध्ये अदृश्य राहिले. त्यानंतर ते पाण्यावर आले. आम्ही अनुचर परत आमच्या बरोबर येतील म्हणून येथेच वाट पाहत होतो. परंतु ते आमच्या पासून लपवण्याचा प्रयत्न करीत होते. ते आम्हास माहीत होते. ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या कालांतराने वर आले. यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते. दुसऱ्या हातात 16 वर्षाची सुंदर कन्या होती. मधुपान करून सदैव गुंगीत असणारे आणि स्त्रीच्या दास्यात असलेले व्यक्तीस आपण आताप्रमाणे भ्रमाने आपले दैवत मानले होते. या विचाराने आम्ही तेथून परतलो. त्याच वेळी ते दोघेही अदृश्य झाले. अदृश्य झाल्यावर आम्हाला ज्ञानोदय झाला. त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदरी त्रिशक्ती स्वरूपिणी अनघा लक्ष्मी देवीचे रूप होते. याचे आम्हाला स्मरण झाले. पुनरूपी त्यांनी या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली. आमच्या तपश्चर्येचे फलस्वरूप श्री दत्तात्रेयाने पिटिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला. श्री कुरुपुराचे वर्णन. श्री दत्तात्रेय प्रभू त्या दिवशी त्या जागेत स्नानासाठी पाण्यात उतरत होते. तीच जागा म्हणजेच हे आजचे परमपवित्र कुरुपूर. ते जलसमाधीमध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्म स्पंदनाने या सूक्ष्म लोकात योग समाधीमध्ये होतो. कौरवांच्या आणि पांडवांच्या मूळ पुरुष असलेला कुरु महाराजाला ज्ञानोपदेश झालेले कुरुपूरच हे पवित्र स्थळ आहे. बाबा माधवा, या कुरुपुराचे महात्म्य वर्णन करण्याचे सामर्थ्य आदिशेषात सुद्धा नाही. सदाशिव ब्रह्मेंद्राची पूर्वकथा. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणांना मी अत्यंत नम्र भावाने नमस्कार केला. त्यावेळी प्रभू अत्यंत करुणा पूर्ण अंतकरणाने म्हणाले, वत्सा, हे दिव्य भव्य
दर्शन म्हणजेच मोठा अलभ्य योगेच आहे. तुला बोललेला एक महासर्प येणाऱ्या शताब्दीत ज्योतिराम लिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून ज्योतिरूपातच अंतदान पावेल. तुझ्याशी बोललेला दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल. आणि श्री पीठिकापुरम सुद्धा माझे अत्यंत प्रिय स्थान आहे. पीठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे, ते गोपनीय रहस्य आहे. तू श्री पीठिकापुरामधील माझ्या पादुका प्रतिष्ठा स्थळापासून पाताळात जाऊन तेथील तपोनिष्ठ असलेल्या काल नागांची भेट घेऊन ये. श्री पळणीस्वामी मंद हास्याने म्हणाले, बाबा माधवा, पीठिकापुरातील काल नागांविषयी चर्चा नंतर करू. आपण सत्वर स्नानांची पूर्ती करून ध्यानास बसावे, अशी श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा आहे. श्रीपाद राजम शरणं प्रपत्ते. असेच श्रीपाद श्रीवल्लभ यांचे स्वामी चरित्र पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. करतोय का व्हिडिओ? बंद कर की मामा. कसं करणार? बंद झालं माझ्या कोकणाचं पण आवाज